बघा स्टुडंट, आजचा जो आपला PYQ आहे तो आहे सायन्सचा ग्रॅव्हिटेशन या लेसनचा. ओके, आणि हा आहे आपला न्यूमेरिकल आणि किती मार्कचा आहे आपल्याला 3 मार्क्स. किती मार्कचा आहे? तर आता तो पद्धतशीरपणे समजूया. फर्स्ट स्टुडंट काय दिलाय? एक आपल्याला आयर्न बॉल दिलाय, त्याचा मास दिलाय 5 kg. ओके, तर हा एक आयर्न बॉल आहे आणि त्याचा मास 5 kg आहे आणि तो हाईट आहे 125 मीटरवर, म्हणजे हे झाली त्याची हाईट आणि इथं तो बॉल खाली. ठीक आहे, तर त्यानंतर आपल्याला काय म्हटलंय, जी हाईट दिली आहे म्हणजे इथून सोडल्यानंतर तो खाली येते, त्याची हाईट दिली आहे 125 मीटर. त्यानंतर पहा, त्यानंतर जी व्हॅल्यू ऑफ जी किती दिली आहे? 10 मीटर सेकंड स्क्वेअर. आणि कॅल्क्युलेट द टाइम, आपल्याला टाइम काढायचा. पाच पूर्ण आता सर्वात पहिले गिवन पार्ट आपण लिहून टाकू इथं. सर्वात पहिले पहा, जी बॉलचा जो मास दिला, हा जो बॉल दिला आपल्याला, याचा मास आहे 5 kg. तर यम इक्वल टू आपण लिहून टाकू इथं 5 kg. ओके, त्यानंतर चेक करा, इतक्या हाईटून तो बॉल काय आलेला आहे? खाली आलेला आहे. तर ते जे आपलं म्हणजे काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजे यस ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 125 मीटर. ओके, त्यानंतर चेक करा स्टुडंट, ह्या स्टेजला जो बॉल होता तो स्थिर होता. काय होता? स्थिर होता, स्टेबल होता. म्हणजे याची जी इनिशियल वेलोसिटी म्हणजेच काय ही होतं, यू रेन आपला 0 मीटर सेकंड. क्लिअर? त्यानंतर आपल्याला म्हटलं आहे की अज्युमिंग दॅट द व्हॅल्यू ऑफ जी, जेव्हा वरून बॉल जेव्हा ऑब्जेक्ट खाली येते त्यावेळेस एक्सेलरेशन ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह राहील. म्हणजेच किती आपल्याकडे 10. जी म्हणजेच काय, तर तुमचा ए किती आपल्याकडे 10 मीटर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि आपल्याला काढायचं टाइम. आपल्याला काय काढायचं आहे? टाइम. तर टाइम साठी घेतलं मी क्वेश्चन मार्क. तर पहा स्टुडंट, या ठिकाणी आपला कोणता फॉर्म्युला यूज होईल? न्यूटनचा. तर न्यूटनचा आपला सेकंड फॉर्म्युला यूज होईल इथं. तर पहा कोणता यूज होते, पहा चेक करा. यस इक्वल टू ut प्लस 1/2 80 स्क्वेअर, हा फॉर्म्युला इथं आपला लागू. तर चेक करा, या ठिकाणी आपल्याला यस ची व्हॅल्यू दिली आहे, डिस्प्लेसमेंट झाला, हाईट दिली होती 125 इक्वल टू यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी किती होती? 0 इंटू टी आपल्याला काढायचं आहे, प्लस 1/2 इंटू 80 स्क्वेअर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती दिलं आपल्याकडे? 10 इंटू पुन्हा टी स्क्वेअर जसाच्या तसा. ओके, तर चेक करा, 125 इक्वल टू याला मल्टिप्लाय केलं तरी 0 येईल आणि आपलं किती काय राहील? 1/2 इंटू 10 इंटू टी स्क्वेअर. आता आपण इकडे घेऊन जाऊ. 125 आहे, हा डिवाइड आहे तर 2 मल्टिप्लाय होईल आणि हा मल्टिप्लाय आहे इथं काही डिवाइड इक्वल टू 2 स्क्वेअर. क्लिअर? तर आता चेक करा, 5 1 जा 5, 2 5 5 1 सॉरी 2 1 जा 2, 2 5 जा 10, म्हणजे किती आलं आपल्याला? 125 divided by 5 equal to t square. Therefore, आता मी याचा स्क्वेअर हटवल्यावर याचं सॉरी टी स्क्वेअर इक्वल टू, यानं जर याला डिवाइड केलं तर किती येते आपल्याकडे? 25, आणि टीचा जर मी स्क्वेअर हटवला तर याचा स्क्वेअर रूट किती निघाल? 5. म्हणजे आपल्याला किती वेळ लागेल ग्राउंडवर तो बॉल पोहोचवण्यासाठी, म्हणजे येण्यासाठी 5 सेकंद. आपल्याला विचारलं आहे टाइम टेकन बाय बॉल टू रीच द ग्राउंड. The ball taken 5 second to reach the ground. स्टुडंट, या ठिकाणी जो आपला ग्रॅव्हिटेशनचा न्यूमरिकलचा होता तो सुद्धा क्वेश्चन होता आणि किती मार्क्स विचारले? 3 मार्क्स विचारल्या जाते. थँक्यू.